ट्विंकल खन्ना अर्थात मिसेस अक्षय कुमार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात। त्याला कारण आहे तिने केलेलं एक वक्तव्य। पती पत्नीचं नातं आणि विवाहबाह्य शारीरिक संबंध याबाबत तिने जे बोल्ड विधान केलंय त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे। ट्विंकल नेमकं काय म्हणाली आहे आणि तिच्या वक्तव्याला कोणत्या तरुण अभिनेत्रीने विरोध केलाय पाहूया त्या रिपोर्टमधून। रात गई बात गई, ट्विंकल खन्नानं तोडले स्टार। विवाहबाह्य फिजिकल संबंधांचं खुलेआम समर्थन। जान्हवी कपूरचा मात्र रात गई बात गईला विरोध। हे अगदीच टू मच झालं। टू मच विथ काजोल अँड ट्विंकल हा नवा शो सध्या Amazon प्राइम या OTT प्लॅटफॉर्मवरती गाजतो। त्यामध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्ना, काजोल आणि ख्यातनाम सिने दिग्दर्शक करण जोहर यांनी जी काही बोल्ड आणि बिनधास्त वक्तव्य केली त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। रात गई बात गई, शारीरिक संबंध बनवून तो विषय तिथंच सोडायचा असतो, त्यात चुकीचं काहीच नाही। रात गई बात गई असं खळबळजनक विधान ट्विंकल खन्नानं केलं। धक्कादायक बाब म्हणजे काजोल आणि करण जोहर यांनी सुद्धा तिचं जोरदार समर्थन केलं। या गोष्टीला विरोध केला तो एकटा जान्हवी कपूरनं। चर्चेचा मुद्दा होता इमोशनल चीटिंग वाईट की फिजिकल चीटिंग। त्यावेळी नेमकं काय घडलं ते पाहूया। करण जोहर, शारीरिक चीटिंग फार मोठी गोष्ट नाही, त्यामुळे नातं तुटत नाही। जान्हवी कपूर, नाही नातं तर तुटणारच। करण जोहर, कधी कधी थंडी लागते तेव्हा उबदारपणाची गरज भासते। जान्हवी कपूर, थंडी लागली तर ब्लँकेट वापरा। ट्विंकल खन्ना, आम्ही 50च्या पलीकडे गेलोय, ती 20मध्ये आहे, लवकरच ती आपल्या सर्कलमध्ये येईल। तिने ते नाही पाहिलं जे आपण पाहिलं। रात गई बात गई। ट्विंकल खन्नाच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियामध्ये ती भलतीच ट्रोल होते। तर या उलट यंग जान्हवी कपूरवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय। ट्विंकल खन्नाचं 2001 मध्ये अक्षय कुमारशी लग्न झालं, तर 1999 मध्ये काजोल आणि अजय देवगण यांचा विवाह झाला। लग्नाआधी अक्षय कुमारचं नाव अभिनेत्री रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी सोबत जोडलं गेलं होतं, तर अजय देवगण आणि तब्बू यांच्या अफेअरचीही मध्यंतरी जोरदार चर्चा असते। पण आता ट्विंकल आणि काजोललाच विवाहबाह्य संबंध मान्य असतील तर आपण तरी काय करणार? रशीद इनामदार, पुढारी न्यूज।